सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेकडून चालू आर्थिक वर्षापासून भांडवली मूल्य आधारित मालमत्ता कर प्रणाली लागू करण्यात आली आहे। या नव्या प्रणालीमुळे मालमत्ता कर आकारणी अधिक न्याय, पारदर्शक आणि सोपी होणार आहे। पूर्वीची वार्षिक भाडे मूल्य आधारित प्रणाली अनेक बाबतीत अन्यायकारक ठरत होती। नव्याने बांधलेल्या मालमत्तांवर जास्त कर आकारला जात असताना जुन्या मालमत्तांचे बाजार मूल्य वाढूनही त्यांचा कर कमीच राहत होता। या तफावतीमुळे कर प्रणालीत असमतोल निर्माण होत होता। नवीन भांडवली मूल्य प्रणालीमुळे ही तफावत दूर होणार आहे। या कर प्रणालीमुळे नागरिकांना महत्त्वाचे फायदे सुद्धा होणार आहेत। यामध्ये कोणताही मालमत्तेचा मालमत्ता कर दुपटीपेक्षा जास्त वाढणार नाही। त्यामुळे नागरिकांवर अचानक आर्थिक भार पडणार नाही। भाडे तत्वावर दिलेल्या मालमत्तांना मोठा दिलासा मिळणार आहे। पूर्वी भाड्याने दिलेल्या मालमत्तांवर 58% पर्यंत कर आकारला जात होता। आता अशा मालमत्तांवरही करात मोठ्या प्रमाणात घट होईल। तर मोकळ्या जागांवरील कर नाममात्र असणाऱ्या शहरातील खुल्या मोकळ्या जागांवर सध्या असलेला कर लक्षणीय प्रमाणात कमी होऊन नाममात्र होणार आहे। 500 चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असणाऱ्या निवासी मालमत्तांच्या करामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही। भांडवली मूल्य प्रणाली म्हणजे काय यावर थोडा प्रकाश जोड टाकूया। या प्रणालीमध्ये मालमत्तेचे कर निर्धारण खालील घटकांवर आधारित केले जातात: रेडी रेकनर, बाजार मूल्य, दर, मालमत्तेचा वापर, निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, इमारतीचे स्वरूप व प्रकार, इमारतीचे वय, बांधकाम, क्षेत्रफळ या सर्व घटकांचा विचार करून एक सुसंगत आणि वैज्ञानिक पद्धतीने मालमत्तेचे भांडवली मूल्य निश्चित केले जाते। ही प्रणाली पारदर्शक आणि एकसमान आहे। नवीन प्रणालीमध्ये सर्व मालमत्तांसाठी एकच निकष लागू केला जात असल्यामुळे कर आकारणी अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह ठरणार आहे। प्रशासकीय ठरावानुसार ही प्रणाली महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या तरतुदीनुसार राबवण्यात येत असून नागरिकांना न्याय व कर व्यवस्था मिळवून देणं हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे। दरम्यान भांडवली मूल्यांवर आधारित कर आकारणी ही समन्यायी, पारदर्शक आणि सुटसुटीत आहे। वार्षिक भाडे मूल्यांवर आधारित कर प्रणालीमध्ये नव्याने निर्माण होणाऱ्या मालमत्तांना जास्त कर लागतोय आणि जुन्या मालमत्तांचं भांडवली मूल्य वाढलं करण्यासाठी तरी कर जुनाच राहतोय। ही अन्यायकारक तफावत आता दूर होईल। सर्व मालमत्ताधारकांना एकाच न्याय लावला जाईल असं सांगत आयुक्त संजता महापात्रा यांनी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पुढील आवाहन केलं: प्रत्येक मालमत्ताधारकाला भांडवली मूल्य निश्चित केल्यावर आक्षेप नोंदवता येईल। त्या आक्षेपाचं निरसन झाल्यावरच भांडवली मूल्य निश्चित होईल आणि त्यानुसार कर आकारणी करता येईल। महापालिकेकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की नव्या कर प्रणालीबाबत कोणताही शंका असल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधावा, आपल्या मालमत्तेची अचूक माहिती अद्ययावत ठेवावी असं आवाहन केलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, निलेश देशमुख, उपायुक्त अश्विनी पाटील आदी उपस्थित होते। सध्या आपण सांगली महानगरपालिकामध्ये भांडवलीप्रमाणे कर लावण्याचा निर्णय चालू आहे आणि ह्यामध्ये आपण नोटिसेस वाटणार आहोत। ह्यामध्ये जे मेन मुद्दे आहेत स्पेसिफिकली की जे निवासी मालमत्ता आहे त्यामध्ये नियमप्रमाणे आपल्याला दुप्पटपेक्षा जास्त कर वाढ करता येणार नाही, अनिवासीमध्ये तिप्पटपेक्षा जास्त वाढ करता येणार नाही आणि ज्यांच्या मालमत्ता सध्या 500 स्क्वेअर फीटच्या आतमध्ये आहे त्यांच्या मागचं जे घरपट्टी होता त्यामध्ये काहीच पण बदल होणार नाही। खूप मोठा जे विषय होता की ह्यामध्ये रेंटमध्ये देण्यात आलेले जे मालमत्ते होते त्यांच्यावरती 58% वर आकारणी होत होता। सध्या भांडवलीप्रमाणे हे विषय आता राहणार नाही, बिकॉज सर्वचे सर्व मालमत्ता आता रेडी रेकनरप्रमाणे कॅल्क्युलेशन होणार आहेत आणि रेंटला द्या किंवा स्वतः वापर करा त्यामध्ये आता काही डिस्टिंक्शन राहणार नाही आणि सर्वांना समान सारखं आपल्याला कर भरावं लागतील ॲज पर द कॅल्क्युलेशन आणि रेडी रेकनरप्रमाणे। हे नोटिसेस वाटल्यानंतर आपण प्रत्येक वॉर्डनिहाय आपल्या माणसं तिथे उपस्थित असणार आणि 21 दिवसाचा आपण वेळ देणार की तुमचं जे काही आक्षेप असेल त्या बिलासंदर्भात, नावं असेल, घरामध्ये सीमांकन असेल, त्याचं क्षेत्रफळ असेल, कर मूल्यांकन असेल, त्या सर्वकरिता आपल्या माणसं तिथे उपस्थित असणार। तुम्ही तुमच्या सर्वांच्या आक्षेप तिथे नोंदवू शकतात आणि त्यानंतर आपल्या इथे सुनावणी होणार रितसर आणि जेव्हा ते सुनावणीचे निकाल लागेल आणि दोन्ही पार्टीला ते मान्य असणार त्यानंतर त्यांना कराची टॅक्स नोटीस बजावण्यात जाणार, फायनल नोटीस, आणि त्यानंतर आपण त्यांच्यावरती कर आकारणी सुरू करूया। जेव्हापर्यंत नागरिकांचं जे काही आक्षेप असेल, अडचण असेल ते सुनावणी होऊन कंप्लीट होणार नाही तेव्हापर्यंत कर आकारणी होणार नाही। तर सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे की तुम्ही जे काही अडीअडचण असेल, जे काही आक्षेप असेल ते नोंदवावी आणि त्यानंतर जेव्हापर्यंत तुमचे समाधान होत नाही तेव्हापर्यंत आपण निर्णय घेणार नाही।
सांगलीला जरी आपल्याला सुंदर सुशोभित आणि प्रगत करायचे असेल तर 20 वर्षापासून 25 वर्षापासून जे आता करमध्ये काहीच बदल झालेला नाही, पण सांगली त्या हिशोबानं खूप मोठी झालेली आहे. तर आपल्याला हे मोहीम घ्यावंच लागतील. त्यासाठी मी सर्व सांगलीकरांना नम्र निवेदन करते की तुम्ही ह्यामध्ये आम्हाला सहकार्य करा. तुम्हाला जे काय शंका असेल आम्ही नक्की ह्याला सॉर्ट आउट करायसाठी सॉल्व्ह करायसाठी प्रयत्न करू.